दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी घडामोड अशी आहे, की भीमा आणि नीरा खोऱ्यामध्ये जवळपास सर्व धरणांवर जून महिन्यामध्ये पावसानं हजेरी लावलेली आहे. आजही काही धरणांवर पावसाची नोंद आहे. आपण भीमा खोऱ्यातील धरणनिहाय पाऊस आणि त्या धरणाची स्थिती याची माहिती घेऊया. जे भीमा खोऱ्यामधलं जे घोड उपखोर आहे, यामधल्या पिंपळगाव जोगेवर 24 मिलीमीटर पाऊस आतापर्यंत जून महिन्यात पडला आहे. माणिकडोहमध्ये 33, येडगावमध्ये 49, वडजवर 20, डिंबेवर 35, घोड प्रकल्पावर आतापर्यंत 145, विसापूरवर 84, चिलेवाडीवर 21, कलमोडीवर 42, चासकमान भीमेवर धरण आहे 96 मिलीमीटर पाऊस झाला आहे. भामासखेड 22, वडीवळे 7, आंध्रा 22. याचबरोबर मुळा मोठा उपखोऱ्यातील पावनावर 21, कासारसाईवर 56, मुळशीवर 49, टेमघरवर 89, वरसगाववर 66, पानशेतवर 62 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. खडकवासला प्रकल्पावर आतापर्यंत 93 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. नीरा खोऱ्यातील गुंजवणी प्रकल्पावर 56, नीरा देवघरवर 65, भाटघरवर 131, वीरवर 97, तर नाझरे प्रकल्पावर 132 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. उजनी जलाशयावर आतापर्यंत या जून महिन्यामध्ये 81 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. आज वीर प्रकल्पावर 13 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. नाझरेवर 5, उजनीवर 3 मिलीमीटर, नीरा देवघरवर 4 मिलीमीटर, वरसगाववर 1 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. याबरोबरच माणिकडोहवर 7, वडजवर 2, डिंबेवर 2 आणि घोड प्रकल्पावर 1 मिलीमीटर पाऊस आज नोंदला गेलेला आहे. धरणांची जर स्थिती आपण भीमा खोऱ्यातल्या जर पाहिली तर ती अशी आहे. पिंपळगाव जोगे धरण 0% भरलेलं आहे. अद्याप ते उपयुक्त पाणी पातळीत भरण्यास सुरुवात झालेली नाही. माणिकडोहमध्ये 1.73% पाणीसाठा आहे. येडगावमध्ये 43.26%, वडद 4.98, डिंबे 0.22, घोड प्रकल्प 0%, विसापूर 3.79, चिलेवाडी 12.89%. भीमा उपखोऱ्यातील कळमोडी प्रकल्प 18.68% भरलेला आहे. चासकमारमध्ये 7.01% पाणीसाठा आहे. भामा आसखेड 15.38, वडीवळे 43.47, आंध्रा 25.69, मुळा मोठा उपखोऱ्यातील पावना 20.99, कासारसाई 27.83, मुळशी 9.42, टेमघर 1.96, वरसगाव 12.72, पानशेत 13.63, खडकवासला प्रकल्प 46.97% भरला आहे. नीरा खोऱ्यातील गुंजवणी धरण 12.15% भरले. नीरा देवघर 8.33, भाटघर 6.10, वीर 19.60% असं भरलेलं आहे. नाझरी प्रकल्प हा 0% आहे. उजनी धरण हे -55.88% अशा स्थितीत आहे. यंदा नीरा भीमा खोऱ्यामध्ये पाऊस हा जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच सुरू झालेला आहे. उजनी धरणावरही आतापर्यंत 81 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टीलवर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.